हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट 2 ग्लोरी विथ प्रेषिता. आज आपण तुमच्या टेक्स्टबुक मधली फर्स्ट पोयम शिकणार आहोत, द स्कूल बेल रिंग्स अगेन. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे जे बुक तुम्ही वाचताय, हे जे रेफर करताय, हे ब्रँड न्यू आहे आणि सर्वात आधी ही पोयम तुम्ही शिकताय. ओके, तर ही पोयम मनापासून शिकूया आणि एक एक स्टॅन्झा समजून घेऊया. A new school year and a brand new start. A year in which we all take part. तर हा नवीन वर्ष आहे आणि ही एक नवीन सुरुवात आहे. ओके, दरवर्षी जेव्हा वर्ष चालू होतं आपण खूप एक्साइटेड असतं, कारण बुक्स नवीन असतात, बॅग नवीन असते, आपले सगळे वस्तू नवीन असतात, इवन आपले फ्रेंड्स पण नवीन असतात जे आपल्या क्लासमध्ये येतात. ओके, सो दिस इज अ ब्रँड न्यू स्टार्ट. सो बकल अप and off we'll go. There are so many things we want to know. तर buckle up म्हणजे तयार व्हा. ओके, गेट रेडी. आणि चला आपण निघूया. ऑफ वी गो म्हणजे लेट्स स्टार्ट. देर आर सो मेनी थिंग्स वी वॉन्ट टू नो. तर आपल्याला किती काय माहिती करून घ्यायचं आहे. ओके, तर इथे बघा, स्टार्ट, पार्ट, गो, नो हे सगळे रायमिंग वर्ड्स आहेत. ओके, नेक्स्ट. Now that we are in grade 6, new things will be added to the learning mix. तर आता आपण ग्रेड 6 मध्ये आलो आहोत. ओके, आणि आपण नवीन नवीन गोष्टी शिकणार आहोत. ओके, लर्निंग मिक्स म्हणजे सगळं काही शिकणार आहोत वेगवेगळ्या विषयाचं. डिफिकल्ट कॅल्क्युलेशन, फॉर्म्स ऑफ रायटिंग. each term will be so exciting. तर वेगवेगळे कॅल्क्युलेशन, मॅथ्स पण थोडंसं कॉम्प्लिकेटेड होणार आहे, म्हणजे थोडंसं अजून थोडंसं ऍडव्हान्स मध्ये आपण मॅथ शिकणार. मग नंतर फॉर्म्स ऑफ रायटिंग म्हणजे रायटिंग स्किल्स असतात, एसे किंवा अजून काही, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळं काही शिकायला मिळणार आहे. इच टर्म विल बी सो एक्साइटिंग. जे टर्म्स आहेत, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, ओके, मिड टर्म, हे सगळे खूप एक्साइटिंग होणार आहेत. I think that as a classroom plan, our motto should be yes we can. तर क्लासरूम प्लॅन म्हणजे अ ग्रुप ऑफ फॅमिलीज हु आर रिलेटेड टू इच अदर. तर आपले जे क्लासरूम आहे, ओके, आपलं जे क्लासरूम आहे तिथे आपले फ्रेंड्स आहेत, आपले टीचर आहेत, सो वी फॉर्म अ फॅमिली. ओके, आ मोटो शुड बी येस वी कॅन. तर सगळे मिळून आपण जे इम्पॉसिबल आहे किंवा नवीन काहीतरी आपण शिकायला निघालो आहे, तर ते आपण करून दाखवूया. So let's commence, get cracking. Just remember, there should be no slacking. So let's begin. Commence म्हणजे सुरुवात करूया. ओके, get cracking म्हणजे आपण लगेच सुरुवात करूया. Just remember, there should be no slacking. तर slacking म्हणजे डिक्रीज. आता तुमची जी एक्साइटमेंट लेवल आहे ती अशीच राहू दे, ती कमी करू नका. ओके, सो be prepared and let's start. So this poem is written by Anonymous. Anonymous म्हणजे पोएटचं नाव माहिती नाही आहे. ओके, तर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट चॅप्टर मध्ये. टिल दॅट, थँक्यू, बाय बाय.